नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. रेग्युलर काही पक्षकारांना असे प्रश्न पडत असतात की साहेब, स्टॅम्पची मुदत किती असते? आता स्टॅम्पची मुदत किती असते हे आजच्या व्हिडिओमध्ये जरा सविस्तर आपण पाहत आहोत. मित्रांनो, काही स्टॅम्प जुनी घेऊन ठेवलेले असतात, काही स्टॅम्प व्यवहारासाठी वापरण्यात येत असतात. मग असा ह्या स्टॅम्पची मुदत किती असते हा असा प्रश्न पक्षकारांचा असतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की हे स्टॅम्प दोन प्रकारचे असतात. आता हे स्टॅम्प दोन प्रकारचे कुठले असतात? एक म्हणजे ज्युडिशियल स्टॅम्प असतो आणि दुसरा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प असतो. आता ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे काय? तर आपण ज्यावेळी कोर्टामध्ये केस दाखल करत असतो, मग कोणत्याही प्रकारची तुमची केस असेल आणि त्याला जो स्टॅम्प लावला जातो किंवा स्टॅम्पचे जे आपल्याला पैसे भरावे लागत असतात, ते मित्रांनो ज्युडिशियल स्टॅम्प म्हटलं जातं. त्याचा व्यवहारासाठी कोणताही वापर होत नाही. फक्त तुम्हाला कोर्टामधली जी तुमची स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते केसच्या संदर्भात, त्यासाठी हे ज्युडिशियलचा स्टॅम्पचा वापर करत असतात आणि त्याला ज्युडिशियल स्टॅम्प असे म्हटलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प, ते मित्रांनो आपण जे व्यवहारामध्ये करार करण्यासाठी असेल किंवा अन्य कारणासाठी असेल, तर हे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प आपण वापरत असतो. हे दोन प्रकारचे स्टॅम्प असतात. आता प्रश्न येतो, जो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प आपण घेत असतो, आता काय होतं, एखादा आपण करार करण्यासाठी मग तो पहिले आता 50, 100 चे स्टॅम्प, 500, 1000चे स्टॅम्प मिळत होते. पण आता शासनानं त्याच्या बंदी आणल्यामुळं ₹500च्या पुढेच आता स्टॅम्प मिळतात. त्यामुळं आता समजा ₹500चा स्टॅम्प घेतला तर त्याला मुदत किती असते हा फार मोठा प्रश्न पडत असतो. किंवा 1000चा स्टॅम्प घेतला, मग ते काय किती रकमेचा असेल, त्या रकमेचा तुम्ही स्टॅम्प घेतला तर त्याला मुदत किती असते? तर मित्रांनो, आपण ज्यावेळी एखादं करारपत्र करत असतो, त्या करारपत्र करत असताना तो जो स्टॅम्प आपण समजा एक ₹500चा आपण स्टॅम्प घेतलेला असेल आणि तुम्ही 6 महिने तुमचा जो काही करार करायचा असेल, मग घर भाड्यात द्यायचं असेल, शेत मिळकत द्यायची असेल, अन्य कोणत्याही कारणासाठी तुम्ही करारपत्र किंवा इतर संस्कारपत्रासाठी असेल किंवा अन्य कारणासाठी जर तो स्टॅम्प तुम्ही वापरलेलाच नसेल, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही स्टॅम्प एंटरतून स्टॅम्प विकत घेताय आणि सदरचा स्टॅम्प तुम्ही 6 महिने वापरत नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर व्यवहार, कुठला करार करणे म्हणा, हे करणे म्हणा, कोणत्याही तो वापरात घेतलेला जर स्टॅम्प नसेल, तर तो स्टॅम्प तुम्हाला त्याचे पैसे परत पाहिजे असतील, तर तो तुम्ही 6 महिन्याच्या आत, वित्त मुदत येते, 6 महिन्याच्या आत तुम्ही ट्रेझरीमध्ये भरून जे काही चार्जेस असतील शासकीय, ते चार्जेस कट होतील आणि त्याचे पैसे तुम्हाला परत मिळतील. हा फक्त 6 महिन्याच्या मुदतीमध्ये तुम्हाला जर तो स्टॅम्प वापरायचा नसेल आणि परत करायचा असेल, तर तो तुम्हाला स्टॅम्प ट्रेझरीमध्ये भरून त्याचे पैसे तुम्हाला काही चार्जेस करून परत घेता येईल. समजा तुमच्याकडे 6 महिन्यापूर्वीचा स्टॅम्प आहे आणि तुम्ही करारासाठी वापरणार असेल, त्याला मुदत किती असेल असा जर प्रश्न असेल, तर मित्रांनो, कोणताही तुम्ही स्टॅम्प घेऊन ठेवला तर त्याला कोणत्याही प्रकारची कितीही दिवसाची मुदत अशी काही कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारे दिलेली नाही. स्टॅम्प ॲक्ट कलम 54 प्रमाणे काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॅम्प घेतल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मुदत ही नसते. त्यामुळं मित्रांनो, स्टॅम्पचा वापर करत असताना मग तुम्ही संस्कारपत्रावर वापरा, मूर्तीपत्रावर वापरा किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प वापरता, त्याला कोणत्याही प्रकारची मुदत नाही. तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यावर कधीही करार करू शकता किंवा अन्य कोणतेही जे तुम्हाला व्यवहार करायचे असतील, तर त्यामध्ये तुम्ही व्यवहार करू शकता. जो काय व्यवहार करणार असेल किंवा करारपत्र, आता समजा उदाहरणादाखल आपण घेऊया की भाडे करारपत्र तुम्ही जर करणार असेल एखाद्या स्टॅम्पवर आणि स्टॅम्प तुम्ही एक 6 महिने 7 महिन्यापूर्वी जर घेऊन ठेवलेला असेल किंवा त्यावेळी तुमचा एखादा करार करायचा असेल, तो करार रद्द झाला असेल आणि तुमच्याकडे जर जुना स्टॅम्प असेल, तर तो स्टॅम्प तुम्ही आत्ता जर तुम्ही तुमचं घर भाडं किंवा शेत किंवा
फ्लॅट भाड्यानं देणार असेल तर त्यासाठी सदरचा स्टॅम्प हा वापरू शकता. त्यामुळं त्याला अशी कोणतीही मदत नसते स्टॅम्पला. पण ज्यामध्ये तुम्ही मजकूर लिहिणार आहे स्टॅम्पवर, त्यामध्ये जे मजकूर लिहिला जातो त्याला मित्रांनो मुदत असते. जर काय तुम्ही समजा 1 वर्षाच्या आत भाडं वगैरे किंवा 1 वर्षाचा करार केलेला असेल, तर तो करार रद्द करायचा असेल किंवा अन्य काही कारणास्तव तुम्हाला त्या करारपत्रावर ॲक्शन घ्यायचं असेल, तर ती मित्रांनो 3 वर्षाच्या आत किंवा 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर घ्यावी लागत असते. त्यासाठी एक करारपत्र, त्यासाठी एक मुदत असते. त्यामुळं कोणताही तुम्ही जरी स्टॅम्प घेतलेला असेल तर त्या स्टॅम्पला कोणत्याही प्रकारची मुदत अशी नसते मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.